28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अर्थसंकल्पातील मागण्यावरील चर्चेदरम्यान राजेंद्र गावित, आमदार पालघर यांनी मच्छीमारांच्या कर्जाच्या माफीबद्दल विधानसभेत केली मागणी। महाराष्ट्र सागरी किनारपट्टीवरील मच्छीमार वर्षानुवर्षे मत्स्यव्यवसाय करत आहे। समुद्रातील मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 1970-80 दरम्यान पायलट स्कीम आणि त्यानंतर राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेअंतर्गत नौका बांधणीसाठी योजना आखण्यात आली। राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) योजनेअंतर्गत कर्जाची विभागणी खालीलप्रमाणे केलेली आहे। 55% कर्ज, 30% अनुदान, 10% गटाचे स्वनिधी, 5% भागभांडवल खेळते। यातील गटाने राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) चे कर्ज मुद्दल पूर्णतः फेड केली आहे, परंतु 5% खेळते भांडवल परतफेड न केल्याने यावर व्याज आकारणी करून त्या व्याजावरही चक्रवाढ पद्धतीने केलेली व्याजाची आकारणी केली असल्यामुळे मुद्दलापेक्षा 5 पटीने कर्जाची रक्कम वाढली आहे। थोडक्यात 31 मार्च 2025 अखेर एकूण वितरित रक्कम ₹102.20 कोटी रकमेपैकी मुद्दल रक्कम ₹248.82 कोटी वसूल झाले असून ₹387.27 कोटी थकबाकी आहे। तसेच यावरील व्याज ₹531.83 कोटींपैकी 96.39 कोटी इतकी रक्कम वसूल झाली असून ₹435.43 कोटी इतकी व्याज रक्कम थकबाकी आहे। एकूण कर्ज, अर्थसहाय्य आणि त्यावरील व्याजाची रक्कम ₹822.70 कोटी इतकी प्रलंबित आहे। सदर योजनेतील बहुतांश बोटी निकामी नष्ट झाल्या आहेत। मच्छीमारांना आजपर्यंत कोणतेही कर्ज माफी मिळाली नाही। बदलत्या हवामानामुळे देखील त्यांच्या उत्पन्नावर पण मोठ्या प्रमाणात फरक पडला आहे। त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे। परिणामी सदर योजनाचे कर्ज शासनाने माफ करावे। एकाच वेळी होत नसेल तर टप्प्याटप्प्याने कर्जाची माफी करावी अशी मागणी विधानसभेत केली। तसेच कर्नाटक शासनाने विजेचे दर मच्छीमार लोकांसाठी 7.64 युनिटला ₹2.64 सबसिडी देत आहे, तर महाराष्ट्रात 1.68 युनिटला 40 पैसे सबसिडी देत आहे। त्याच धर्तीवर कर्नाटक सरकारप्रमाणेच महाराष्ट्रातील मच्छीमारांना विजेच्या दारात सबसिडी देण्यात यावी, अशा प्रकारच्या मागण्या आज अधिवेशनात करण्यात आल्या। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट। मानतो जाईल। अध्यक्ष महोदय, 2025-2026च्या अर्थसंकल्पातील मागण्याविरोधी चर्चेसाठी मी या ठिकाणी उभा आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी, तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन भत्ता, बळीराजासाठी शेती पानंद रस्ते आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी महाविस्तार योजनेअंतर्गत जो बहुसंख्येने महाराष्ट्रामध्ये भिल्ल समाज आहे, त्या भिल्ल समाजाची जी भाषा आपली भिल्ली भाषा या ग्रामीण भाषेचा या ठिकाणी समावेश केल्याबद्दल महायुती सरकारचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो। मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्याची सीमा सागरी 877 किलोमीटर असून किनारपट्टीवरील मच्छीमार वर्षानुवर्ष मत्स्य व्यवसाय या ठिकाणी करत असताना त्यांनी या ठिकाणी मत्स्य व्यवसाय मंत्री बसलेले आहेत। मी आपल्याला या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे की समुद्रातील मासेमारीला प्रोत्साहन देण्यासाठी 1970 आणि 80च्या दरम्यान एक पायलट स्कीम जी आहे, ज्याला आपण NCDC या योजनेअंतर्गत नौका बांधणीसाठी योजना आखण्यात आली। या योजनेअंतर्गत या ठिकाणी कर्जाची जी विभागणी जी आहे ही 55% त्या ठिकाणी कर्ज, 30% अनुदान, 10% गटाचे स्वनिधी आणि 5% भाग भांडवल। परंतु यातील गटातील राष्ट्रीय सहकारी विकास निगम NCDC कर्ज मुद्दल हे पूर्णतः फेड केली आहे, परंतु 5% जे खेळते भांडवल आहे ते परतफेड न केल्यामुळे यावर व्याज आकारणी करून व्याजावर व्याज म्हणजे असं चक्रव्याज करून 882 कोटी रुपये त्या ठिकाणी त्यांचे कर्ज प्रलंबित आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की त्या बहुतांश ज्या बोटी आहेत त्या निकामी झालेल्या आहेत। मच्छीमारांना आजपर्यंत कोणतेही कर्ज माफी त्या ठिकाणी मिळाली नाही आणि त्यांना मत्स्य व्यवसायाला या ठिकाणी आपण कृषीचा दर्जा आपल्याच काळामध्ये या ठिकाणी दिला गेलेला आहे। त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो। पण हे धन्यवाद देत असताना थांबा 2 मिनिटं साहेब, हे धन्यवाद देत असताना
या ठिकाणी माझी आपल्याला एक विनंती आहे की हे कर्ज माफ जे आहे 882 कोटी एकाच वेळी जरी देता नाही आले तरी हरकत नाही, परंतु टप्प्याटप्प्याने कसं आपल्याला कर्जमाफी देता येईल त्याचप्रमाणे कर्नाटक शासनाने मच्छीमार लोकांसाठी विनोदजी अग्रवाल 7.64 प्रति युनिटला ₹2.64 त्यांनी सबसिडी दिली आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये 11.68 युनिट दर असताना फक्त 40 पैसे त्या ठिकाणी त्यांना सबसिडी आमच्या दिली आहे. पाडवी